भारतामधील सागरी सस्तन प्राण्यांच्या संशोधन क्षेत्रातील आघाडीचं नाव म्हणजे ईशा बोपर्डेकर. सिंधुदुर्गमध्ये व्हेल, डॉल्फिन आणि पॉर्पॉईज या सस्तन प्राण्यांसंदर्भात त्यांनी विशेष काम केलंय. अकुस्टिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी संशोधन कार्यावर भर दिलाय. या प्राण्यांचे एकमेकांसोबत होणारे संवाद, त्यांची संख्या, त्यांचे मच्छीमारांसोबत असलेले सहजीवन या सगळ्या बाबींचा अभ्यास ईशा यांनी आपल्या संशोधनातून केलाय. त्यामुळे त्यांचा समावेश आजच्या घडीला देशातील आघाडीच्या महिला सागरी संशोधकांमध्ये होतो. महाराष्ट्रातील सागरी सस्तन प्राण्यांचा खजिना उलगडणाऱ्या ईशा यांना यंग रिसर्चर या कॅटेगरीमध्ये दैनिक मुंबई तरुण भारतचा 2025 सालचा SFC एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजीज प्रस्तुत स्पीशीज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड प्रदान करण्यात येतोय. ॲक्च्युली असं अवेअरनेस तुम्ही पहिल्यांदा असं मी बघतीये केलेलं, सो प्लीज करत राहा असे प्रोग्रॅम्स, सो दॅट आमचा मेसेज पण ऑडियन्सपर्यंत पोचेल. आणि थोडं युनिक होतं सगळं, फोक आर्ट घेऊन केलेलं तुम्ही, सो व्हेरी क्रिएटिव्ह आणि व्हेरी नाईसली डन. खूप चांगलं वाटतं. थँक्यू फॉर अप्रिशिएटिंग हे सगळं काम. आणि माझ्या मागे माझी एक मोठी टीम आहे, थोडे आहेत इथे म्हणजे फ्रेंड्स आलेले ते पण, आणि फील्डची टीम मेन. सो ॲक्च्युली अवॉर्डचं क्रेडिट ह्या सगळ्यांना माझ्याबरोबर जातं.